नमस्कार, मी कल्पना. चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता इथे बघू शकता, छत्री थोडीशी ओली होती. आता पावसाळा सुरू झालेला आहे, तुम्हाला माहीतच आहे. बघू शकता इथे ना, छत्री ना घरामध्येच इथे सुकत ठेवली ती. पंख्याखाली थोडी ओली होती ती, जास्त पण नव्हती. आणि इथे बघू शकता, आता आहे ना, ती छत्री ठेवली इथे आणून आणि त्याच्यामध्ये बघा लगेच इथे ही ना कॅट आणि तिचे बेबी जाऊन बसले. हे बघा, त्यांना असं काही ना खूप नवीन वाटतं. आणि इथे बघा त्यांचा खेळ चाललाय आणि त्यांचे पप्पा इथं झोपले. म्हणजे याचं नाव भीम आहे, तुम्हाला माहीतच आहे. भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे मी यांच्या पण. तो झोपलेला आहे, बघू शकता. आणि इथे ना छत्री ठेवली आणि ते लगेच येऊन बसले त्याच्या खाली. हे बघा, आणि त्यांचे ते मस्त खेळतात. दिवसभर काहीतरी खेळ चालू असतो आणि झोपतात मस्त छान अशी. आधी इथे बघू शकता, आता त्यांचा पण मी संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल. ते किती दिवसाचे झालेले आहे आणि किती इथे. आता भरपूर वेळेस मी टाकलेलं आहे तसं, पण आता ते किती दिवसाचे झाले ते टाकणार आहे. खूप छान आहे, क्यूट आहे, बघू शकता. दिवसभर अशी इकडे तिकडे इकडे तिकडे पळत असतात. चला, त्याच्यानंतर हिला चला मुलं म्हणत होते का मम्मी थोडंसं सूप बनवून देते. आता हे पॅकेट आपल्याकडे असतात घरामध्ये. आता मी कधी त्यांना भूक वगैरे लागली ना, मग पटकन असं याचं हे सूप बनवून देते. ते काही जास्त वेळ लागत नाही बनवायला, लगेच ते अगदी 5 मिनिटामध्ये तयार होतं. आता इथे बघा दोन छोटेसे, आणि इथे ना 3 वाट्या भरतील इतकं पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 3 वाट्याचं सूप बनवायचं आहे आपल्याला. आता त्याच्यामध्ये दोन्ही पण हे पॅकेट आहे ना फोडून घेतलेले घ्यायचं आपल्याला. आता त्याच्यानंतर आहे ना, हे बघा मिक्स करून घेऊ असं छान. आणि थंडच पाणी, गरम वगैरे नाही घेतलं. आता मी या पद्धतीने करते म्हणून मी तुम्हाला असं दाखवलं. आता त्याच्यानंतर आहे ना कढई ठेवली. इथं थोडंसं तेल घालते मी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता एकच हिरवी मिरची घालायची. हे बघा, आणि थोडंसं आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली, छान चव येते त्याची. जास्त नाही घालायचं. हे बघा छान असं, आणि थोडासा इथे कढीपत्त्याचे पानं घालू, छान चव लागते. आता हे बघा, हे सूप आपण याच्यामध्ये ओतून घेऊ. अगदी चिमूटभर मीठ घालायचं, जास्त नाही घालायचं. छान त्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आहे ना गॅस आपल्याला मंद करायचा आणि 2 मिनटं आपल्याला फक्त उकळायचं आहे. ते तयार झालेलं इथे आपलं सूप. आणि जास्त पण एकदम पातळ नाही करायचं, जास्त पण घट्ट नाही. आता इथे बघू शकता थंड झालं ना, ते घट्ट होणार. चला, आता मी इथे गॅस बंद करते. त्याच्यानंतर चला, आता इथे बघा मी 2 वाट्या घेतलेल्या आहे. आणि आता इथे बघा त्याच्यामध्ये हे बघा सूप ओतून घेऊ आपण. आता याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार जे टाकायचं ते तुम्ही टाकू शकता, किंवा असंही पिऊ शकता तुम्ही, छान लागतं असं पण. आता इथे मी थोडासा कांदा पण घातलेला आहे. त्याच्यानंतर थोडासा कोबी चिरून घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे टॅमॅटो पण घालून घेते, यायला छान लागतं. आणि मी हे घालते म्हणजे आपल्या पोटात पण भाज्या पण जातात, त्याच्यामुळं घालते. त्याच्यानंतर इथे बघा, तुमच्याकडे घरामध्ये जी शेव असेल ती घालायची. आता माझ्याकडे फरसाणच होतं म्हणून मी फरसाणच घातलेलं आहे, बघू शकता. तर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालू शकता. चला, आपलं सूप तयार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.